नमस्कार, मी विजू माने. आमचा मित्र अभिजित झुंजारराव आणि त्याची संस्था अभिनय कल्याण यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. येत्या 15 ऑगस्ट पासून दिवाकरांच्या नाट्यछटा सादर करणार आहेत आणि हा संपूर्ण कार्यक्रम हा स्वेच्छामूल्य आधारित आहे. तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की नाटक आणि त्या क्षेत्रात असं काहीतरी वेगळं करू इच्छिणाऱ्या, प्रयोग करू इच्छिणाऱ्या मुलांना आपण सगळ्यांनी मदतीचा हात देऊया. धन्यवाद. अभिनय कल्याण सादर करीत आहोत नाट्यछटा दिवाकरांच्या. नारू, अरे ए नारू, अरे इकडे. आधी ऐकून घेतले का? कळले का तुला काय आणायचं ते? हा, पानाच्या 3 पट्ट्या आणि 1 सिगारेटची पेटी. हा, अरे इकडे. कोणती आणायची? हा, सीझर. मला सीझर चालते हो. कळले का? हा जा, भलती सालती आणू नको. अरे ऐक रे सिंच्या, लवकर ये, आम्ही वाट पाहतो तुझी. गेला. थांबा हो, काय मगा बसना तुम्ही लावली आहे पिरपीर पिरपीर पिरपीर. आता नाही म्हणजे आणायचे सुट्टी मिळालेलीच आहे तर बसू अजून आणखी. काय? हा, काम 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 काम. काय येऊन जाऊन स्नान करायचे आणि खुशाल आढ्याला पाय टेकून ताणून द्यायची, एवढेच ना? अहो, सत्तेची एवढी बायको असल्यावर कशाला एवढी ती घाई, नाही का? हो, हे केव्हा झाले? 4 वर्षांपूर्वी. हो नाही म्हणजे तुमची आमची तेवढीशी ओळखही नाही म्हणून आपलं. बर मग येऊन जाऊन काही नाही काय? घ्या, 4 वर्षे झाले तरी अजून दुसरे लग्न नाही केले. असे कसे? अहो कसे असते, आता माझेच उदाहरण घ्या ना. म्हणजे माझी पहिली बायको मेली, मी लगेच दुसरी करून टाकली. म्हणजे याचा अर्थ काय होतो की माझे पहिलीवरती होते दुप्पट आणि दुसरीवरती होते 1 पट. मग दुसरी गेली, तिसरी लगेच करून टाकली. हो, मग या सगळ्याचा अर्थ काय निघतो की पहिलीवरती होते 3 दुसरीवरती दुप्पट आणि तिसरीवरती 1 पट. असं म्हणजे हे सगळे सायकोलॉजिकली म्हणजे मानसशास्त्रदृष्ट्या विचित्र त्रांगडे असते हो. मानसशास्त्रदृष्ट्या सायकोलॉजिकली. हो काय हो, ए टॉल्स्टॉय आणि टागोर वाचून एवढेच का सार काढले तुम्ही? नारू असा नाही आला. असे वाटत. काय मंडळी, कशी होती नाट्यछटा? आवडली ना? आता पुढची नाट्यछटा बघायची आहे, पण त्याआधी छोटासा लगेच फेसबुक व्हॉट्सॲपवर जायची गरज नाहीये. तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे.
हा ब्रेक आहे ना फक्त 5-7 सेकंदाचा आहे. प्लीज थांबताय ना? नमस्कार, मी सुशील इनामदार. दिवाकरांच्या नाट्यछटा, अभिनय कल्याण प्रस्तुत. खरंच सांगतो, खूप वेगळा अनुभव होता. जेव्हा अभिजितचा मला मेसेज आला पहिला आणि त्याने सांगितलं की माझ्या डोक्यात अशी अशी एक कल्पना आहे आणि आपण इतके कलाकार मिळून हे सगळं सादर करायचा आमचा मानस आहे, तर तुला आवडेल का हे करायला? मी त्याला लगेच हो म्हटलं. जेव्हा अभिचा मेसेज मला आला ना, तेव्हा एक आपण म्हणतो ना फ्लॅशबॅक सारखा एक काळ गेला. कारण शाळेत असताना दिवाकरांच्या नाट्यछटा, काही नाट्यछटा वाचनात आल्या होत्या. आमच्या गोखलेबाई होत्या, त्या आमच्याकडनं करून घेतल्या होत्या त्यांनी काही नाट्यछटा. आणि तेव्हा फार समज नव्हतीच, फार काही नव्हतीच तशी समज. एक फक्त पाठांतर करणं आणि जशा आपल्या बाई सांगतायत त्याप्रमाणे ते इनॅक्ट करणं, एवढंच माहीत होतं. आईने मला आठवत आहे की तेव्हा मला खूप मदत केली होती. म्हणजे ते कॉस्च्युम म्हणा किंवा पाठांतर घेणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला आईने घरचा अभ्यास जसा असायचा तशी मला आईने मदत केली होती आणि माझा तो घरचा अभ्यास घेतला होता. आणि म्हणजे जेव्हा मला अभिचा मेसेज आला ना, तेव्हा म्हटलं की अरे, एक आपण म्हणतो ना की दुनिया गोल आहे, काही गोष्टी पुन्हा एका नव्याने तुमच्यासमोर येत राहतात. आणि तसंच अगदी झालं. मला वाटलं चला आपण करूया, आता काय एक पाठांतर काय होईल पटकन आणि एक शूट करूया आणि होईल आपलं. पण नाही, तसं नाही झालं. काय होतं, जरी आपलं काळानुरूप म्हणजे बराच काळ गेलाय आणि आपल्याला असं वाटत राहतं की आपल्याला थोडीफार समज आली, पण जेव्हा आपण त्या विहिरीत उतरतो ना, तेव्हा आपल्याला त्या विहिरीची खोली जाणवते. आणि अगदी तसंच झालं. जेव्हा तो लॉट पडला आणि सायकोलॉजिकली ही नाट्यछटा माझ्या वाचनात आली होती, त्याच्या आधी काही वर्षांपूर्वी तेंडुलकरांनी त्याच्यावरती समीक्षण म्हणा किंवा एक निरीक्षण म्हणा त्याच्यावरती लिहिलं होतं, ते मी वाचलं होतं. नाट्यछटा आता तोपर्यंत माझ्या लक्षात राहिली नव्हती. सायकोलॉजिकली जेव्हा मी वाचली आणि जेव्हा करायचं ठरवलं, तेव्हा एकदा वेळ फार अपुरा होता माझ्यासाठी. कारण सिरियलचं शूटिंग चालू आहे आणि हे सगळं कसं करणार. मी खरं तर अभिला हो म्हटलंय, पण आपल्याकडे आपण नाटकवाले आहोत, आपण कमिटमेंट पाळणारे लोक आहोत. तर म्हटलं काही करून हे करायचं, कारण हा एक वेगळा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आपण हातभार लावलाच पाहिजे. जेव्हा हे करायला घेतलं खरं आणि सायकोलॉजिकली जेव्हा पहिल्यांदा रफली वाचली, तेव्हा जाणवलं की नाही, 1913 आणि 14 मध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आजही चॅलेंजिंग आहे, हे मला 2020 मध्ये पुन्हा एकदा जाणवलं. मला असं वाटलं होतं की आपण तेव्हा खूप लहान होतो, आपल्याला समज नव्हती, आता थोडंफार कळू लागलंय तर आपण पटकन करू शकू. पण नाही, तो माझा अंदाज खोटा ठरला. काय होतं ना, कामं करून करून कधी कधी असं होतं की आपण मेकॅनिकल होतो, बनचुके होण्याचा खूप संभव असतो. पण मला असं वाटतं की ह्या अशा गोष्टींमुळे आपण पुन्हा आपल्या इथे एक मेंदूला मशागत मिळते आणि आपण नव्याने त्या गोष्टीला सामोरं जातो. आता आपण बघतोच, बरेच जवळजवळ 6 महिने होत आले, लॉकडाऊन झालंय, त्यामुळे आपलं नाटक थांबलंय. पण ह्या नाट्यछटा जरीही मीडिया वेगळा असला तरी त्याचा भास तो ठेवायचा होता, असं सतत बॅक ऑफ द माइंड ते डोक्यात होतं. आणि तशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. होप सो तुम्हाला सायकोलॉजिकली मी जी नाट्यछटा सादर केली आहे ती आवडेल. आणि खरंच पण मी तुम्हाला सांगतो, जेवढ्या काही ह्या आता आम्ही 26 जण हे सादर करणार आहोत, मला वाटतं की असं मला खात्री आहे की प्रत्येकाचे चॅलेंजेस खूप वेगवेगळे आहेत आणि ते 26 चॅलेंजेस घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ह्या उपक्रमाला हे एक
एक वेगळ्या प्रयत्नाला नक्की दाद द्याल आणि आम्हाला तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. आणि अभि, तुझे पुन्हा एकदा खूप खूप आभार की तुला मला बोलवावंसं वाटलं, मला ह्यामध्ये सहभाग करून घ्यावासा वाटला. त्यासाठी तुझे आणि तुझ्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. अभिनय कल्याण सादर करीत आहोत नाट्यछटा दिवाकरांच्या. कोण हो कोण? काय औचित्यराव करकरांची सून? आणि ती एकाकी कशाने येऊन गेली? वाख्याने का? बरे झालं, सुटली एकदाची. बिचारीचा नवरा वारलेला 2 वर्ष झाली असतील नाही? बाय 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 बाय, केवढा आकांत माजला होता त्यावेळेला या घरात. अहो, घरातील बायकांच्या ओरडण्याने सगळी आई केव्हा गरजून गेली होती. आणि आता 16-17 वर्षाच्या पोरी करता आनंदच नाही का व्हायचं ना? बिचारी करता या घरातील एक चिटपाखरू तरी आता ओरडत आहे का? हे बरोबरच आहे. नवरा मेलेली पोर हिच्यासाठी हो कोणाला वाईट वाटणार आहे? उलट जे ते हेच म्हणतील, विधवा मेली ना, बरे झाले, चला सुटली एकदाची. किती एकतर असे सुद्धा म्हणायला कमी करीत नाही. विधवा मेली ना, बरे झाले, अपशकून गेला. अहो, आमच्या घरात इतकी वर्ष खेळलेली अवदशा नाहीशी झाली कायमची. नवरा मेलेल्या बायका गेल्या की हे अशा तऱ्हेचे दुःख जगाला होत असते. सवाष्ण मेले तर अहो कुठले काय आले आहे. तिची मुलं बाळं जी काय रडतील गागलतील तेवढेच, बाकी जग तर हेच म्हणते, सवाष्ण मेली भाग्यवान आहे हो, अखंड सौभाग्य स्वर्गास घेऊन गेली. पाहिले तर ते अखंड सौभाग्य तिच्या प्रेताची पुरती राख विरघळेपर्यंत सुद्धा नदीत टिकत नाही. लागलीच दुसरी कोणीतरी पाठीमागून येऊन तिच्या झिंजा धरून तिच्या पाठीत लाथ मारून तिच्या हातून ते अखंड सौभाग्य हिसकावून घेऊन पुन्हा जगात परत येतेही. खरंच तर काय, बाईचे जगणे आणि मरणे सारखेच. जगल्यास जगा, नाहीतर मेल्यास मरा.
नाही तर या आनंदीच्या नवऱ्यासाठी कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला होता हिच्या सासू सासऱ्यांनी. आणि आता नाही म्हणजे तुम्ही समक्ष पाहिले असेल म्हणूनच विचारते हो. आनंदीचा नवरा जगावा यासाठी त्यांनी जशी खटपट केली होती तशी ही लवकरात लवकर मरावी म्हणून निष्काळजीपणाची खटपट केली असेल बरे. ते पहा तिला बाहेर आणले आहे. अये ग कशी कोवळी पोर. काय रे देवा हिला जगात आणून हिची हौस पुरवलीस. तिला पाणी घातलेली तिची प्रत्यक्ष आईच नव्हती. जावयाकरता कशी अगदी ऊर बडवून रडत होती आणि आता हिच्या पोटचा गोळा लावतो. पण नाही आता ही मेली म्हणून प्रत्यक्ष तिला तिच्या आईला तिला देखील मनातून बरेच वाटले असेल. नमस्कार, मी शीतल कुलकर्णी रेडकर. मी दिवाकरांच्या नाट्यछटा या उपक्रमात कोण मेलं म्हणजे रडू येत नाही ही नाट्यछटा सादर करते. सो बेसिकली ही नाट्यछटा सादर करण्याचं माध्यम कॅमेरा असणार आहे आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता शूट करण्याचा आणि सगळ्याच गोष्टींचा. त्यामुळे खूप धमाल आली शूट करताना. सो खूप छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी येत होत्या कारण घरात शूट करायचं होतं आणि 2 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर अभिजित दादांनी खूप छान कामाला लावलं होतं आम्हाला. सो खूप धमाल आली, खूप मजा आली शूट करताना. माझं लहान बाळ आहे तर ते सारखं मध्ये मध्ये शूटिंगच्या दरम्यान येत होतं. माझं लहान पुतणा आहे 5 वर्षांचा, तो मध्ये मध्ये येत होता. सो त्यांच्या काही गमती जमती होत होत्या मध्ये मध्ये आणि त्यांना सांभाळणं, त्यांना हँडल करणं. सो बेसिकली या सगळ्यात मला माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट होता. माझे इनलॉज त्याला सांभाळत होते माझ्या लहान बाळाला. संदीपने आणि मी याच्यावर खूप काम केलं. संदीपने खूप गोष्टी सांगितल्या होत्या, समजावल्या होत्या. त्याने शूट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप विचार केला होता
स्क्रिप्ट वाईज अर्थात दिवाकरांचे लिखाण अतिशय भारी, म्हणजे ते बोलताना किंवा ते सादर करताना ते इतकं इंटेन्स होतं किंवा तो कॉन्टेंट इतका स्ट्रॉंग होता की तो आजतागायत तो प्रश्न कायम आहे माझ्या नाट्यछटेतला. सो बेसिकली मला माझी नाट्यछटा खूप आवडली आहे. आय होप तुम्हालाही ती आवडेल. आणि सादर करतानाही खूप धमाल आली. छोट्या छोट्या गोष्टी खूप पाहायच्या होत्या. कॉस्ट्युमवर काम करायचं होतं, सेटवर काम करायचं होतं. म्हणजे जुजबी नेपथ्य जरी वापरायचं म्हटलं तरी मागे बॅकड्रॉपसाठी काळी साडी आम्ही लावली होती, काळ्या साडीचा वापर केला होता आणि मग त्याला 2 काठ्या लावून तो बॅकड्रॉप उभा केला होता. सो अशा बेसिकली छोट्या छोट्या घरातल्याच गोष्टी वापरून कसं काय करता येईल त्यावर आम्ही काम करत होतो. ग्रिलची जाळी असते, ती जाळी वापरून आम्ही लाईट कटिंगसाठी वगैरे विचार केला होता. म्हणजे ते कसं दिसतंय आता ते तुम्ही बघालच. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आम्ही ही नाट्यछटा साकारली आहे आणि ही करताना खूप शिकायला मिळालं स्वतःहून. खूप धमाल आली ही करताना. आणि ऑफकोर्स घरातल्यांच्या सपोर्टमुळे हे होणं शक्य नव्हतं. आणि हे सादर करताना माझे सगळेच फॅमिली मेंबर, माझे सासू सासरे, माझी जाऊबाई, माझे 2 छोटे दीर ज्यांचा मला खूप सपोर्ट होता ऑफकोर्स. सो या सगळ्या गोष्टींमुळे ही नाट्यछटा सादर करते. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही बघा. आणि येस, मनापासून आभार मानेल ते अभिजित झुंजारराव यांचे. अभिजित दादाने या उपक्रमात मला संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. आणि त्याच्या सगळ्या टीमचं अभिनंदन, कारण खूप छान उपक्रम राबवत आहेत आणि हा उपक्रम खूप कमाल होणार आहे, धमाल होणार आहे. सो सगळ्यांनी पहा आणि याचा आनंद घ्या. थँक्यू.